पहिल्या वर्षी डेंटिस्ट, दुसऱ्या वर्षी विमा सल्लागार, या वर्षी ग्राफिक डिझायनर झालेत. वेलकम टीम सर्वे 11 सर्वे. आणि या स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या प्रकारे सुनील विष्णू कोराडे साहेब यांनी विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपये, त्याचबरोबर युवा उद्योजक ऋषलदादा कदम फ्रेश फ्रोझन फूडचे सर्वा यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी म्हणजे 3 सलग षटकारासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक. मजा येईल म्हणजे या संपूर्ण स्पर्धेला. आज आहे, उद्या आहे. वेलकम 12वे खेळाडू आलेले आहेत एराड स्पोर्ट्स. कडवे फेअरलेस आपला 12वा खेळाडू. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले कडवे संघाकडून नितीन पनाळे आणि त्यांच्या साथीला त्यांचे बंधू निलेश पनाळे. पहिलं षटक घेऊन अमोल साळुंके मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना या वर्षीचा पावसाळी रबर बॉलचा हंगाम मिस्टर पीटी RBPL निलेश पनाळे यांना आपण पाहतोय खेळपट्टीवर. नॉन स्ट्राईकला आहेत नितीन. हे सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू, पहिला चेंडू निलेश पनाळे यांच्या बॅटमधून इनसाइड आउट. क्रिकेटचा नेत्रदीपक फटका चेंडू, स्वीपर कव्हर सीमारेषा पार, अफलातून षटकार. हा क्लास आहे निलेश पनाळे यांचा. या वर्षीचं हेच मैदान पावसाळी रबर बॉलची स्पर्धा पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग आणि काय गाजवली होती. चला चेंडूचा बॉक्स द्या प्लीज आयोजन कमिटी. चेंडूची मागणी होती, चेंडूचा बॉक्स द्या. टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला कडवेने. आणि का आम्ही बॅटिंग करतो हे सांगत असताना सलगच्या तिसऱ्या मॅचमध्ये, कारण ज्या वेळेला तुमची बॅटिंग लाईनअप चांगली असते ना त्यावेळेला पहिल्यांदा बॅटिंग करून घ्यावी. कारण असे क्रिकेट समीक्षक सातत्याने बोलतात, कारण एकदा तुमच्या धावफलकावरती धावा लागल्या तुम्ही अगदी या निर्धास्त असता. आणि पहिल्याच चेंडूवर स्वागत केले अमोल साळुंके यांचं या षटकाराने. मजा येईल मॅचला, कारण दोन्ही संघांनी 2 सामने जिंकलेत. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट, गॅप मध्ये फटका, गवत आहे त्यामुळे चेंडूचा वेग मात्र मंदावला जातोय. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. इथे निश्चितच काही धावा वाचवल्यात या गवतामुळे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात. पाठच्याच आठवड्यामध्ये महिलांनी विश्वचषक जिंकला आणि या तो मात्र भारतीय संघाने पहिला विश्वचषक महिलांचा जिंकला होता. त्यानंतर संपूर्ण भारतभरात तो जल्लोष. क्रिकेटमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला लॅम्पलाइट मध्ये घेऊन येऊ शकते. आता नितीन पनाळे आले स्ट्राईकवर. स्लॉग स्वीप, आपल्या बंधूच्या पावलावर पाऊल ठेवून पहिल्या चेंडूवर निलेश पनाळे षटकार ठोकला होता. तेच करत असताना नितीन पनाळे ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावा, षटकार. या मॅच मध्ये ज्या प्रकारे दोन्ही बंधूंनी सुरुवात केली ना ती मात्र कमालीची राहिली. आता नितीन पनाळे यांनी देखील आक्रमण केलंय. टीमची धाव संख्या 13. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये, 1 धाव प्राप्त होईल. दोन्ही बंधूंनी हेच केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, त्यानंतर एकेरी घेतले आणि दोघांची धावसंख्येचा विचार केला तर 7-7. टीमची धावसंख्या 14. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 गो. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट, कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. अजित यांनी चेंडू फील्ड केला, धाव प्राप्त होणार नाहीये. कमबॅक केलंय गोलंदाज अमोल साळुंके यांनी. मयूर जाधव आहेत लॉंगॉनला, डीपला आहे मिड विकेट. 1 गो. शेवटचा चेंडू शॉर्टआर्म जॅक, मिड विकेट आहे डीपला, चांगलं क्षेत्ररक्षणाची सजावट. सुशील आहेत. मी कौतुक करणार असं, कारण तुम्ही ज्या वेळेला 2 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवता आणि तिथेच अगदी चेंडू जात असेल ना तर त्यात तुमचं यश आहे. पहिल्या षटकाची होते सांगता षटक क्रमांक समाप्त होतंय. पहिलं अमोल साळुंके यांचं आणि पहिल्या षटकात आले 2 षटकार, धावा झाल्या धावफलकावर 15. हा क्रिकेटचा खेळ आहे. एकाला धावा करायच्या असतात आणि एकाला धावा रोखायच्या असतात आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात.
षटक क्रमांक 2 साठी या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना भरत जाधव यांनी देखील आज दिवसभरात चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू भरत जाधव यांचा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव प्राप्त होईल फलंदाज निलेश पनाळे यांना. निलेश पनाळे एक असे खेळाडू, एक हार्ड हिटर बॅटर आहेत. नितीन पनाळे आहेत ऑन स्ट्राईकला आणि या नेव्हीमध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व, करिअर बरोबर आपल्या क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. स्लॉग स्वीपचा प्रयत्न आपल्या रेंज मध्ये आला की चेंडूला आपण आउट ऑफ रेंज करतो हे सांगत असताना निलेश पनाळे यांच्या बॅटमधून खणखणीत कडक षटकार. नितीन आहेत आणि काय ज्या प्रकारे फटका सजवलाय दोन्ही बंधूंचा का आपण सातत्याने उल्लेख करतो त्याचं खासियत आहे की दोघेही हार्ड हिटर आहेत. दोघांची क्षमता प्रचंड मोठी आहे. नितीन पनाळे सलगचा दुसरा 2 इन अ रो. नितीन पनाळे सेट ऑन फायर. 2 आले, तिसरा येईल का? युवा उद्योजक ऋषल दादा कदम फ्रेश फ्रोझन फूड माध्यमातून 1001 रुपये. मॅच ऑन, गेम ऑन. धावसंख्या धाव फलकावर 28. आणि याआधी देखील नितीन पनाळे यांनी 3 षटकार ठोकले होते, त्यांना 1000 रुपये जीपे केलेत. ऋषल दादा आता मात्र या मॅच वरती नजर ठेवून आहेत. ऋषल दादा कदम युवा उद्योजक, सलगचा तिसरा येईल का? 1001 रुपये अकाउंट मध्ये जातील का जीपे? सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळ, चांगलं क्षेत्ररक्षण. एक हाती फटका, चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सुशील आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1001 रुपये इथे मात्र मिळण्यापासून थोडेसे बचावलेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर तब्बल 29. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 to go. ही जोडी बंधूंची ना मोठी लाजवाब राहिली आहे. निलेश पनाळे स्ट्राईक वर आलेत आणि ते चेंडूवर एअर स्ट्राईक केल्या. अफलातून स्ट्रोक. मिस्टर PTRBPL यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. शिवागजाई देवी चषक षटकार. 35 धावा धाव फलकावर. हेच मैदान फक्त पावसाळी रबर बॉल क्रिकेट होतं दादा. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग अक्षरशः या खेळाडूने त्या पावसामध्ये धावांचा पाऊस पडला. या मैदानाला आग लावली होती. कडवे गावची रन मशीन या खेळाडूची ओळख आहे. निलेश पनाळे. 1 to go. कमी गतीने टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू बाट लागल्यानंतर पायावर आदळला. चांगली गोलंदाजी, गतीमध्ये चांगलं परिवर्तन. षटकाची होते सांगता 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 36 रन्स ऑन बोर्ड. चला मी लक्ष वेधेन DK स्पोर्ट्स सर्वे 11 सर्वे कॅप्टन. चला या टॉस साठी 1 षटकानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. आणि या 2 षटकांचा विचार केला सर तर अवघा 1 चेंडू आहे तो डॉट आलाय. बाकी प्रत्येक चेंडूवर धाव आली आहे. आणि या 12 चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले, दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकार आलेत. आणि खासियत राहिली या दोन्ही खेळाडूंची. अंतिम षटक मयूर जाधव यांच्यावर विश्वास दाखवलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 21. मयूर जाधव अंतिम षटक समोर. निलेश पनाळे. वेलकम अक्षय शेठ पार्टे. सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. निलेश पनाळे यांच्यावर नजर असेल. वैयक्तिक बॅटिंग करत असताना निलेश पनाळे कमीकडे टाकलेला चेंडू काठी काढली आहे. मिडल स्टंप बाहेर फेकून दिलाय. मयूर जाधव शिवागजाई देवी चषक या स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये 5 गडी बाद करण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आहे. या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे आणि मोठी विकेट. बिग फिश इनटू द बास्केट. निलेश पनाळे बॅक टू द रगआउट. वेलकम आदरणीय राहुल शेठ शिंदे साहेब. आपलं देखील स्वागत आहे. विनंती असेल राहुल शेठ शिंदे साहेब मुख्य व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हा. वैयक्तिक 15 धावा केल्या 2 षटकारांच्या मदतीने निलेश पनाळे यांनी. क्रमांक 3 वर 1 डाऊन. फलंदाज
अजित मोरे क्रमांक 3 वर दाखल झाले. टीमची धावसंख्या धाव फलकावर 36. चांगली गोलंदाजी मयूर जाधव. ही स्पर्धा त्यांच्या आठवणीत राहील, कारण एखादा खेळाडू कोणत्याही स्पर्धेमध्ये जर एका षटकामध्ये 5 विकेट घेत असेल ना, तर त्या गोष्टी आठवणीत राहतात. आदरणीय संजय मिटे साहेब यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम संजय मिटे साहेब. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा. मयूर जाधव अगदी त्यांच्या हातामध्ये चेंडू नाहीये, तर या खेळपट्टीवर विकेट्स कसे घ्यायचा हा कानमंत्र आहे. एराड गावचे या चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. चांगले टेनिस बॉल क्रिकेट खेळतात, परंतु दुसऱ्या बाजूला अजित मोरेंना धावा करायच्या आहेत, कारण नॉन स्ट्राईकला नितीन पनाळे त्यांना स्ट्राईकवर आणावं लागेल. मोठा फरक खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. अगदी भिंगरी स्ट्रोक, भोवरा स्ट्रोक, चेंडू काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. 4 धावांसाठी सौकार. अनोख्या पद्धतीने खेळलेला हा वेगळा फटका. 40 धावा धाव फलकावर. चांगला फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला अजित मोरे, आणि या गोष्टी क्रिकेटमध्ये होतात. कधी कधी तुम्ही फटका खेळता एका बाजूला, चेंडू जातो दुसऱ्या बाजूला, परंतु 4 धावा देऊन गेलाय. चौकाराने खातं उघडलंय अजित मोरे यांचं. 40 रन्स ऑन बोर्ड. सलगचा दुसरा मोठा फरक खेळायचा प्रयत्न, फटका फासलाय. लॉंग ऑफ आहे चेंडू खाली, परंतु क्लिअर करून जाईल सीमारेषा. अजित मोरे पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा ठोकल्यात. लाजवाब षटकार. विकीदादा बने साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. विकी बने यांचं देखील षटकारांनी स्वागत केलंय. मान्यवरांचं स्वागत करणार आहे तो हा दर्जेदार षटकार. विनंती करेन आयोजन कमिटीच्या माध्यमातून या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे 46. पाचच्या मॅच मध्ये विचार केला तर कडवे फेअरलेसने धावा केल्या होत्या 54. या मॅच मध्ये जाऊन पोहोचले 46 वर. ही खासियत आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे एक उच्चांक नोंद केला जाईल का. या गॅप मध्ये फटका खेळलाय, काऊ कॉर्नर आहे डीपला. चुकी केले क्रिकेटमध्ये, चुकीला नसते माफी. तुम्ही क्रिकेटमध्ये चेंडूची वाट पाहू शकत नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. सौकार. आणि सांघिक अर्धशतक धाव फलकावर झळकावले गेले टीम कडवे फेअरलेस. 50 अप, 50 धावा. मी कौतुक करेन अजित मोरे यांचं. 3 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्यात 14. आणि नॉन स्ट्राईकला जे बॅटर आहेत ना नितीन पनाळे, त्यांनी या मॅच मध्ये धावा केल्यात आतापर्यंत 50 धावा धाव फलकावरती. 50 अप. आडा बॅटने खेळायचा प्रयत्न, स्ट्राईक हवी आहे, परंतु इथे स्ट्राईक रोटेट होईल का, तसं होणार नाहीये, कारण चेंडू हातामध्ये आहे. यष्टी रक्षकाच्या तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकत नाही. क्रिकेटचे नियम बदललेत आणि पाटण तालुका क्रिकेट देखील खूप बदलले मित्रांनो. एकेकाळी या क्रिकेटची सुरुवात खूप छोट्या मैदानातून, छोट्या स्पर्धापासून झाली. आज क्रिकेटची उंची एक मोठ्या स्तरावर गेली आहे. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 50. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील कमी गतीने हाताळला. बॅटची कडा अपील केली आणि अपील उचलून धरली. या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली मयूर जाधव यांनी. पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर 50 आणि 51 धावांचं लक्ष आहे टीम एराड स्पोर्ट्स एराडला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. 51 रन्स टू विन. चला टॉस साठी या. डीके स्पोर्ट्स सर्वे 11 सर्वे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आपल्यासोबत आशिष सोरगे सर जोडले जातील. धन्यवाद.
श्री संजय दादा मिटे साहेब आपल्याला देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून नम्र विनंती केली जाते, आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. धन्यवाद. मान्यवरांचे शुभ असते. मात्र नेक्स्ट मॅचचा मात्र टॉस होईल. कॉल कोणाचा असेल? डीके स्पोर्ट्स पाटील आवडचा कॉल असेल. हेड आणि टेल हा कॉल तुम्हाला करायचा आहे. स्विंग द टॉस. हेड असा कॉल दिलाय, आलाय तो टेल. टॉस जिंकलाय सर्वे 11 सर्वे संघाने. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. गेल्या सॅटर्डे संडेचा जर का विचार केला थोडस पाठीमागे राहिला होता. या संडेला या मॅच मध्ये कशा पद्धतीने तयारी केली आहे? चांगलीच तयारी केली. आम्ही प्राइज मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाही. नवीन हंगाम, नवीन सीझन, काय सांगाल आणि कशा पद्धतीने तयारी केली आहे? रबरवरून डायरेक्ट टेनिसवर खेळत आहेत पोरं, त्यामुळं थोडं प्रॅक्टिसचा अभाव आहे. नवीन हंगाम आहे, भरपूर सारे नियम नवीन आहेत. टेनिस बॉलचा सीझन काय सांगाल? खूप चांगलं आयोजन आहे वाघजाई देवी चषकचं. आणि टेनिसला जरा प्रॅक्टिस पोरांचं कमी आहे, त्यामुळे बघू आता. तयारी कशा पद्धतीने केली आहे? तयारी काही नाही केलेली, डायरेक्ट आज खेळायचं टेनिसवर पहिली मॅच. आपल्याला मारामारीच परवडते, त्यामुळे आपण टोकाटोकीच करणार. आयोजन काय सांगाल, कशा पद्धतीने पाहताय? आज आपण जर पाहायला गेलं तर मिस्टर PTPL राजेश कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. काय सांगाल या आयोजनाबद्दल? आणि खूप छान आयोजन केलेलं आहे. बस एवढंच, अजून काय बोलू. खूप सुंदर. आणि आमचे मित्र राजेश कुराडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस जिंकला सर्वे 11 सर्वे संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाला. बॅटिंगसाठी जाऊया पुन्हा एकदा लवजी जाधव सरांकडे आणि मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसन असतो. थँक्यू सो मच. मी विनंती करेन दोन्ही टीमचा 12वा खेळाडू प्लीज या कॉमेंट्री बॉक्समध्ये. 51चा करायचा पाठलाग टीम एराड स्पोर्ट्स एराडला. आणि या पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे बघायचंय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निखिल. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मयूर जाधव, प्रवीण साळुंके. पहिला षटक घेऊन निखिल कदम सज्ज होतात. पहिला चेंडू पहिला चेंडू मोठा फटका मयूर जाधव यांच्या बॅट मधून येतोय. कडक दर्जेदार श्री वाघजाई देवी चषक षटकार. 51चा पाठलाग करायचा ना तर सुरुवात देखील अशीच धमाकेदार हवी. आणि ते मात्र करत असताना मयूर जाधव एराड गावची रणमशीन मैदानामध्ये आता चालू झाली का? कारण पहिल्या चेंडूवर आला बिग ब्लास्ट. हा पहा रिप्ले तुमच्या समोर होमसा MTCच्या माध्यमातून दाखवला गेला. अक्षय शेठ महात्रे #8182 काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. यावर्षी स्कोरबोर्ड जर पाहिला तर त्यांनी अपडेट केलाय. कारण पाटण तालुका क्रिकेट आणि होमसा MTC एक वेगळं आणि घनिष्ठ नातं आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाजी करत असताना निखिल यांना. कमबॅक करावं लागेल. ऑलवेज क्रिकेटमध्ये कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असतं. वेलकम SCT मानाई नगर. यावर्षी या नवीन जर्सी नशीब किटवर लोगो आला तालुक्याचा. चुका करतो तो माणूस, चुका सुधारतो तो SCT मानाई नगर देव माणूस. आणि क्रिकेटमध्ये चुका होतात आणि कधी कधी तालुक्याचे नियम आहेत ना सुरेश दादा हेच फायद्यासाठी बनवलेत. कारण ज्या वेळेला तुमच्याकडे शिस्त असते ना तुम्ही एक चांगले खेळाडू बनाल अथवा नाही बनाल परंतु तुम्ही चांगले माणूस बनू शकता. आणि क्रिकेटमध्ये होतं. षटकाने सुरुवात झाली. कमबॅक करतील का निखिल कदम हे बघायचंय. समोर मयूर जाधव इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर वर्तुळाच्या आतमध्ये गवत आहे. चेंडूचा वेग मात्र मंदावलाय परंतु टायमिंग लाजवाब आहे मयूर जाधव यांचा. कमालीचा दर्जेदार धावा मिळतील 4. येतोय चौकार.
पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची फलंदाजी करणं कुठेतरी अपेक्षित असेल एराड स्पोर्ट्स एराडला, कारण टॉप 4 मध्ये जर तुम्हाला जायचं असेल ना तर आज तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. एका करंडकाचे तुम्ही मानकरी ठरू शकता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल अद्याप देखील केला नाहीये, कारण लॉंगॉन आहे तैनात, डीपला मिड विकेट आहे, वर्तुळाच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट. तिसरा चेंडू, फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय इनफिल्डच्या वरून. मयूर जाधव यांची पुस्तकी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सलग 2 आलेत. चौकार. या चौकाराने टीमची धाव संख्या 14. 51चा पाठलाग आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. का मला एराडगावची रणमशीन म्हटलं जातं, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने चांगला खेळ करत असतात मयूर जाधव. त्याच दरम्यान राहुल दादा शिंदे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सर. कमबॅक करावं लागेल. गोलंदाज निखिल कदम यांना कुठेतरी आता एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर तैनात केलाय. आता पाहायचंय की निखिल कदम कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कारण पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं खूप कठीण काम असतं आणि या गोष्टी कराव्या लागतात. शफल होऊन अगदी समोर खेळलाय फटका, व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक हलवला आणि फटका त्याच दिशेला सह काळ्या पडद्यावर जाऊन आदळतोय. येतोय सलगचा तिसरा या मॅच मध्ये मयूर जाधव यांच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या 18. सलग 30 षटकारांना पारितोषिक आहे 1001 ऋषल कदम यांच्या माध्यमातून. आता चौकाराला देखील पाहिजे तर मजा येईल, कारण तो बॅटर चौकार देखील खेळताना खूप मेहनत करतो आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. 2 to go. 18 धावा. बॉडीवर्डचा चांगला वापर, गॅप मध्ये फटका, 1 बाउन्स ओव्हर द रोप. पहिल्या सामन्यामध्ये मयूर जाधव यांनी एका षटकामध्ये 5 विकेट घेतले होते आणि या डावामध्ये त्यांनी सलगचे 4 चौकार ठोकलेत. मयूर जाधव यांचा आजचा दिवस विलक्षण आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 22. 22 रन्स ऑन बोर्ड. अद्याप एक चेंडूचा खेळ बाकी आहे. खराब गोलंदाजी म्हणता येणार नाहीये. बॅटिंग चांगली केली निखिल कदम यांच्या गोलंदाजीवर मयूर जाधव यांनी. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी तर त्याचं उदाहरण पहा तुम्ही. प्रत्येक फटका अगदी तंत्रशुद्ध खेळलाय. 1 to go. ड्राईव्ह केलाय सरळ हातामध्ये, चांगला असेल. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या 5 चेंडूवर धावा आल्या 22 आणि शेवटच्या चेंडूवर सिद्धेश यांनी टिपलाय झेल आणि मयूर जाधव एक महत्वाची विकेट टीम कडवे फेअरलेसला प्राप्त होते. परंतु मयूर जाधव यांनी आपलं काम केलंय का येणारी वेळ सांगेल. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. मिड ऑफ वर्तुळाच्या आतमध्ये सिद्धेश यांनी चांगला झेल टिपलाय. टीमची धावसंख्या 6 चेंडू अखेर झाली आहे 22. आता 12 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी टीम एराड स्पोर्ट्स एराडला. बारा 33चं समीकरण. सुशील साळुंके क्रमांक 3 वर दाखल झालेत. परंतु मी कौतुक करेन मयूर जाधव यांच्यासाठी पहा डगआउट मधून टाळ्या वाजतात, कारण खेळ मात्र चांगला गेला. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी दाखल झालेत निलेश पनाळे. फिरकीपट्टू त्यांच्या बोटामध्ये जादू आहे आणि चेंडूला चांगले फिरवतात. बॅटिंग चांगली केली संपूर्ण या स्पर्धेमध्ये निलेश पनाळे यांनी. आता बॉलिंग चांगली करतील का हे पाहायचंय. मिस्टर PTR BPL समोर. पहिला चेंडू चांगला फिरवलाय. फुटवर्कचा वापर करावा लागेल. चेंडूच्या दिशेमध्ये येऊन खेळावं लागेल. आणि ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की निलेश पनाळे चांगले चेंडूला फिरवतात, परंतु प्रवीण साळुंकेंना एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही सुरुवात चांगली करून चालत नाही, तुम्हाला शेवट देखील चांगला करावा लागतो. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे तुम्ही या भाकीत वर्त होऊ शकत नाहीये. आता 11 मध्ये करायचे 33. मॅच ऑन झाले. इथून दोन्ही बाजूला जाऊ शकते. हा देखील चांगला लेग ब्रेक विथ द टर्न, अगेन्स्ट द टर्न. चेंडूला मिड विकेटला फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. प्रवीण साळुंके बँडेड. षटकार.
या मॅच मध्ये 8 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 8 चेंडूंचा विचार केला तर 4 चौकार 2 षटकार आलेत. एकही धाव सिंगल आली नाहीये, एकही दुहेरी आली नाहीये. 28 धावा 28. 25-51 करते पाठलाग टीम एराड स्पोर्ट्स एराड आणि सुरुवात मात्र लाजवाब झाली. लोअर फुलटॉस चेंडू फटका फसलाय. विकेट प्राप्त होण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच ड्रॉप. झेल सुटलाय आणि इथे मात्र फेकी देखील खराब केली. धावची संधी असेल, धावबाद होतील का? कॉलिंग नव्हतं. पुन्हा एकदा फेकी खराब केली. टीम कडवे फेअरलेस काय करते? चुका करते का? हा कॅच होता की मॅच होती? येणारी वेळ सांगेल. टीमची धावसंख्या धावफलकावर एका धावेच्या मदतीने 29 धावा. संधी निर्माण केली होती निलेश पन्हाळे याने, परंतु झेल सुटला आणि कोणताही क्षेत्ररक्षक जाणून बुजून झेल सोडत नाही. सुमित कदम यांचं खराब क्षेत्ररक्षण. हा सुटलेला झेल या मॅच मध्ये काय रंग भरेल? कारण एक कॅच तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येतो. अमनजोत कौर यांनी या वर्ल्ड कप फायनलला महिलांच्या पकडलेला झेल, तिथून भारताने तो सामना फिरवला, पहिला विश्वचषक जिंकला आणि अशा काही गोष्टी क्रिकेटमध्ये घडतात. एखादा झेल तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. शॉर्टआर्म पूल करण्याचा प्रयत्न, लॉंग लेगला फटका खेळलाय. दिशा पाहिली जाईल, अवघी 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले 30 धावा. आता 21 करायचे आहेत आणि या षटकामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे अद्याप 2. 2 टू गो. चांगला चेंडू फिरवलाय, पडल्यानंतर सरळ आतमध्ये येतोय. चांगला ऑफ ब्रेक, परंतु दिशा अगदी खराब आहे. पंच सांगतायत व्हाईट बॉल. अगदी चेंडू ज्या प्रकारे फिरवला ना निलेश पन्हाळे यांनी, ते मात्र त्यांचं कौशल्य आहे. चांगला लेग ब्रेक टाकतात, चांगला ऑफ ब्रेक टाकतात आणि खासियत आहे त्यांची. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय. मिड विकेट आहे वर्तुळाच्या मध्ये. धावची संधी असेल, इथे देखील चुकी होते. कडवे फेअरले सातत्याने चुका करते, परंतु त्या चुका सुधाराव्या लागतील. 1 टू गो. 32 धावा धाव फलकावर. आता मात्र गरज आहे विजयासाठी. 17-17. इथून आता मात्र कोणासाठी धोक्याची घंटी वाजते. या शेवटच्या चेंडूवर जर एक मोठा फटका आला ना तर समीकरण सोपं होईल. 7-19. येस, दुरुस्ती केली जाते. 7-19 मॅच ऑन. एक मोठ्या फटक्याची गरज आहे टीम एराड स्पोर्ट्सला. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चांगला फटका, चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला चांगला प्रयत्न केला. 1 धावेचा प्रयत्न केला, वेळेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव धोक्याची ठरणार नाहीये. 2 धावा प्राप्त केल्यात. षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं. टीमची धावसंख्या 2 षटकाखेर 34. आता 6 चेंडू मध्ये 17ची गरज. 6 मध्ये 17. तो सुटलेला झेल, त्यानंतर ती मिसफिल्ड. या कुठेतरी धावा मात्र आता महागड्या ठरू शकतात. चला प्लीज स्पीडअप करा. 6 चेंडू 17ची गरज. सहा चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सलग 3 विकेटसाठी सुनील विष्णू कुराडे साहेब 2001 रुपये. सलग 3 षटकार युवा उद्योजक ऋषल दादा कदम यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. अंतिम षटक विश्वास दाखवलाय. स्वतः कर्णधार आहेत नितीन पन्हाळे. कॅप्टन आलेत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑन चेंडू खाली, ह्याची त्यांनी झेल सोडलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, अपील तर केले आणि इथे पहा डायरेक्ट हिट क्रिकेटमध्ये नेहमी क्रुशियल असतात. या मॅचला करंटली देणार येतोय. धावबाद बॅटरला परतावं लागेल. सुशील साळुंके बॅक टू द डगआउट. 5 मध्ये 17 करायचे आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न ज्या प्रकारे अजित मोरे यांनी केला डायरेक्ट हिटवरून. सुरेश दादा अगदी सध्या भारतामध्ये चर्चेचा विषयामध्ये महिलांचा विश्वचषक. दीप्ती शर्मा यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात एका डायरेक्ट हिटमधून झाली. त्यांचा मोठा बंधू क्रिकेट खेळायचा आणि या मुलींनी क्रिकेट खेळायचं नसतं असं त्यांच्याकडे म्हटलं जायचं आणि भारतात सगळीकडे तेच म्हटलं. परंतु त्यांनी एक केलेली फेकी
भारतीय महिला क्रिकेटर त्यांनी पाहिलेलं दीप्ती शर्मा यांना आणि तिथून त्यांच्या क्रिकेटला सुरुवात झाली आणि दीप्ती शर्मा यांनी मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता लेडीज विश्वचषकामध्ये. एक वेगळी गोष्ट आहे. चांगला चेंडू बुंद्यात टाकलाय, खदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला नाहीये. लेग बाय स्वरूपात एक धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव. 4 मध्ये आता 16ची गरज आहे. 4 चौकार ठोकावे लागतील. ही मॅच कोण जिंकेल? एरडला देखील जाऊ शकते आणि ही मॅच कडवेला देखील जाऊ शकते. मॅच ऑन. 4-16. लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला दिशा दिली. डी प्लस स्क्वेअर लेग आहे. एकदा प्राप्त होण्याचा प्रयत्न चुकी केले. या मॅच मध्ये आलाय निर्णय क्षणाला चौकार. 3 चेंडू 12ची गरज. अजय साळुंके यांच्या बॅट मधून एक मोठी मोमेंट आली का? 3 मध्ये आता 12 करायचे आहेत. मॅच ऑन. तीन मध्ये 12 धावांची आवश्यकता. कोण होईल टॉप 4 मध्ये दाखल? परिस्थिती कधी मनासारखी नसते, तुम्हाला ती मनासारखी बनवावी लागते. आधीच्या चेंडूवर झेल सुटला होता, या चेंडूवर संधी निर्माण केली. अजित चेंडू खाली आणि इथे मात्र चुकी होत नाहीये. चांगला झेल टिपलाय. आता 2 मध्ये करायचे आहेत. 12 धावा. मॅच संपली नाहीये अजून. मॅच अजूनच शिल्लक आहे एरडसाठी. मयूर जाधव बाद झाले आणि त्यानंतर मात्र धावांचा वेग मंदावलाय. 2 मध्ये करायचे आहेत. 12 धावा. कोण दाखल होईल श्री वाघजाई देवी चषक टॉप 4 मध्ये? पहिला संघ गटातून कोणता असेल? आणि चांगला झेल टिपला. मी कौतुक करेन अजित मोरे यांचं. या षटकामध्ये त्यांनी डायरेक्ट हिट केला, फलंदाजाला धावबाद केला आणि हा झेल आहे. तो झेल मात्र मॅचला करंट देणारा असेल का? नवीन फलंदाज अनिल साळुंके. 2 मध्ये करायच्यात 12 धावा. एक चांगला चेंडू कडवे फेअरलेसला टॉप 4 मध्ये घेऊन जाईल आणि 2 मोठे फटके. या मॅचला जर तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल ना टीम एरड स्पोर्ट्स एरडला, तर या चेंडूवर षटकार टोकून अनिवार्य असेल. 2 मध्ये 12. एखादा अवांतर चेंडू, एखादा नऊ चेंडू येईल का? इथून एरड संघाच्या मॅच पारड्यात जाईल का हे बघायचंय. 2-12. मॅच ऑन आहे. निर्णायक चेंडू या मॅच मधील. तो चेंडू मात्र चांगला हाताळलाय. गोलंदाजी करत असताना कॅप्टन नितीन पणाळे यांनी. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधार कसा असावा? तर संघ ज्या वेळेला दबावात असतो त्यावेळेला चेंडू हातात घेणारा असावा. मॅचची औपचारिकता शेष. 1-11. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलंय. चेंडू हवेमध्ये. कॅच इज द कॉल. चेंडूला अडवला गेलाय. धाव मात्र इथे प्राप्त होत नाहीये. सामना जिंकलाय आणि टॉप 4 मध्ये दाखल होणारा अ गटातून श्री वाघजाई देवी चषक या स्पर्धेचा पहिला संघ ठरतोय. कडवे फेअरलेस. ज्या संघाच्या नावामध्ये आहे फेअरलेस, त्यांनी खेळ देखील त्याच प्रकारे केलाय. अगदी निर्धास्तपणे टॉप 4 मध्ये दाखल झालेत आणि या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, संघाचा कर्णधार, संघाचा नेता आणि या संघाचा